तर नमस्कार मित्रांनो, मी समर्थ पवार मराठी स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आवाज वळा सोमनाथ बेस कमी वाजल्या 7:58. CNG नाश्ता सगळं झालेलं आहे. तर आत्ता बघू, ओला ब्रिजेस चालू केलेले, जी पडेल ती ऑर्डर घ्यायची आणि लवकरात लवकर 1700 करायचे. बघू आज काय होते काय नाही. चला, लय इंटरेस्टिंग. मित्रांनो, पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली. पहिली जशी ड्रॉप केली तशी दुसरी लगेच पडली. पहिली पडलेली रॅपिडोची नाही, उबरची, जे की कोथरूड साईडला पडलेली. पण आपण हायवेने गेलो तर आपल्याला भरपूर ट्रॅफिक लागला, अर्धा तास आपलं वाया गेला. त्यामुळं बराच वेळ वाया गेला आपला. वाजल्यात 9:20, समजून घ्या किती वेळ वाया गेला. आणि तिथनं एक दुसरी ऑर्डर पडली 150 पेटला. आता आपण आहोत 150 पेटच्या इथं. आता इथनं बघायचं तिसरी ऑर्डर कधी पडते कधी नाही. टोटल 270 काहीतरी झालं, 300 पावडर राऊंड फिर, अजून 200 कसे होतं ते बघायचं. पहिला स्लॅब आपण 500चं ठेवायचं आणि 9:21 वाजले. एवढा काय फरक नाही पडला, 1 मिनटं वाढला. तर 200 रुपये पटकन झाले पाहिजे. अर्ध्या तासात होईल मला असं. जर जवळजवळ पडले तर पडेल ती घ्यायची भाऊ. एकदा 500 झाले की मग अजून 200, 700 झाले की पहिला स्लॅब कंप्लीट होईल. असंच मग 1000 काय जाऊन पहिला स्लॅब झाला. एकदा 1000 झालं की मग जेवण झालं की मग 700 घरी. एवढं सोपं वाटतं पण सोपं नाही आहे. 100 करत लय मोठ्या शेवड्या चढायला लागतात. प्रत्येक वेळी 100ची पडत नाही, कधी 50 करून बी करावं लागते. आता बघू कुठली पडते. तर मित्रांनो, आपल्याला 150 पेटमधनं एक थोडीशी ऑर्डर पडली 70 रुपयाची काहीतरी. 70 म्हणून 60 भेटले. ते सोडायची होती कॅम्पात आणि ती जशी ड्रॉप केली 1 मिनिटांनी पलीकडच्या लेनमध्ये ऑर्डर पडली. आलं मी पलीकडच्या लेनला, कस्टमरला फोन केला, कस्टमर येणार आहेत. पण महत्त्वाचं सांगायचं आहे की ही ऑर्डर 150ची. जर मी तिथंच थांबलो असतो त्या एरियात, जर ऑर्डर नसते, कस्टमर नसते किंवा असते पण ओला किंवा रॅपिडोला असते आणि ती आपल्याला पडली नसते, तर रेटिंग कमी, सगळीकडे रेटिंग कमी आपली. पण काही असो, ते आपल्याला पडले असते नसते किंवा पडले असते पण हाताला बसले नसते. उबेर बसते आपल्या हाताला. विषय सांगायचा मेन मुद्दा आहे की छोटी ऑर्डर असो किंवा मोठी ऑर्डर असो, पडेल ती घ्या. जर ती ऑर्डर घेतली नसती ती ऑर्डर भेटली असते का नाही, तिथली तर पडली असती किंवा नसती पडली. बऱ्याच वेळा असं झाले, असं बसून राहिले. बऱ्याच ठिकाणी असं होतं की नाही घेतली नाही, ॲक्सेप्टेशन्स रेशो कमी झाला. त्यामुळे मी सारखं म्हणत होतो ॲक्सेप्टेशन्स रेशो हे असतं, ॲक्सेप्ट करावं लागते प्रत्येक ऑर्डर, तरच मोठे ऑर्डर पडतात. नाही तर छोटे ऑर्डर सोडले की मोठे ऑर्डर नाही पडत. त्यामुळे प्रत्येक ऑर्डर ॲक्सेप्ट करा. आणि वाजलेत किती आता 9:44. तर बघा ना, ह्या कस्टमरला सोडायला किती वेळ लागतो आणि टोटल किती रुपये होतात. 300, 400, 500 रुपये होईल मला वाटते. भेटूया या ऑर्डरला ड्रॉपच्या. हे ऑर्डर ड्रॉप केलं. तर मित्रांनो, कस्टमरला आता जस्ट ड्रॉप केलं आहे. सिम्बॉसिसचं कस्टमर होतं. आपण आता आलो आहोत सिम्बॉसिसकडे, विमाननगर सिम्बॉसिस. वाजले 10:26. टोटल बघायला गेलं तर 500 रुपये काहीतरी झाले आणि कस्टमरचे 163 काहीतरी होते, जे की ऑर्डर पडलेले गेले, जे की कस्टमरने 162 दिले. 1 रुपये त्यांच्याकडे नव्हते. म्हणजे ठीक आहे, आता नाही तर काय करणार, नाही का, ॲडजस्ट करावं लागतं आहे. तर आता बघू, 500 झाल्यात, 10:26 झाल्यात. ह्यानंतर अजून 200 रुपये कशाचं हे नाही बघायचं आपल्याला. लवकरात लवकर झाले पाहिजे आणि पडेल ती ऑर्डर घ्यायची. आता ऑर्डर ॲक्सेप्ट करायच्या अगोदर गेली तर काय हरकत नाही, दुसरी पडेल. एक गेली तर दुसरी चालू झालं. तर मित्रांनो, वाजल्यात 1:18. आपण आत्ता आहोत खराडी साईडला आणि जेवण जस्ट झालेलं आहे. आत्तापर्यंत टोटल झालेत 900 रुपये. पडेल ती ऑर्डर घेतली भाऊ. 900 रुपये झाल्यात. अजून आपल्याला 800 रुपये, म्हणजे निम्मं काम झालं, अजून निम्मं करायचं आहे. अजून 800 रुपये करायचे. तर बघू, पहिले हे 100 रुपये काय जातं, म्हणजे पहिला स्लॅब कंप्लीट झाला आपला. मला अगोदरच करायचं होतं, भूक एवढी लागली म्हटलं नाही, पहिलं जेवतो. भूक लागली म्हणजे डोकं आलं. पहिलं म्हटलं जेवण घेऊया. जेवण झालं काम करता एवढं काय, पण ऊन एवढं पडले ना, हुड अस्तर मारले तरी काही फायदा होत नाही. ज्याला वाटतं नाही का हुड अस्तर मारून थोडंच वाटतं, पण एवढं बी नाही. पण तरी बी गरम काय, मला असं वाटत होतं पहिलं नाही का, हुड अस्तर मारलं बाबा गरम होणारच नाही. तसं काय नसतं. हुड अस्तर मारलं तरी गरम होतं, पण जास्त चटके बसत नाही, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पण ऊन आता वरनं तरी नसेल लागत, पण हे काय गरम झालं की थोडं एवढं नाही. बाहेरनं जरा जास्त आहे, आतून थोडं कमी आहे. पण हे हवा इकडनं तिकडनं येते, त्यामुळं गरम वाफ येतं, त्यामुळं गरम होतं आहे. त्याला काही करू शकत नाही, सहन करावं लागेल 4 महिने उन्हाळा. नाही तर मग फॅन बसवायला लागेल, जे की आपण बसू शकत नाही, कारण कोणी काढून दिला कोणावर. आपली गाडी असते पार्किंगला,
कोणी रात्री काढून नेलं कोणाचं नाव घेणार आहे ना, त्यामुळे नाही बसू दे. कार वगैरे असतं मग काय AC डुमक होतं नाही. ACचे बी दिवस आपण काढलेले, ACत बी जास्त राहून आपल्यालाच नंतर मग उन्हात गेले की त्रास होतो, त्यामुळं AC बी. तर अशा वेळेस काय करावं, तर एखादं झाड शोधावं, त्याच्या अगोदर 1000 रुपये करावं, मगच झाड शोधावं, जेवावं आणि पडी द्यावी. 3-4ला बाहेर निघावं, उरलेलं टार्गेट कंप्लीट करावं, मगच घरी जावं. नाहीतर माणसाला 4 वाजले काटाळाला चाललो घरी, 4 नंतर तर रिअल धंदा आहे भाऊ. 4 नंतर आपलं जे डेली टार्गेट असतं ते कंप्लीट करायचं, मग घरी जायचं. दुपारचं कुठं पडी दिली तरी चालते, काय हरकत नाही. उन्हाळ्याचं मग ऊन तेवढं आहे बाबा, काय करणार. तर आता मी थांबलोय सावलीला. माझं सीन असं की मला 7च्याच घरात जायला लागते, काम असतं मला. तर बघू होतात का नाही. अजून 800 रुपये संध्याकाळी 7च्या आत 2-3 वेळा टिक करायला लागते, एक तर मोबाईल गरमले होते. तर वाजले 2-4, फायनली 1000 रुपये झाल्यात. एक ऑर्डर पडली 100ची आणि 2 वाजून 5 मिनटं झाल्या. तरीच 2 वाजून 5 मिनटानंतर 1000 झाले. तर 700 होतील का हे बघायचं आपल्याला. पडेल ती ऑर्डर घ्यायची, बघू का. तर मित्रांनो वाजल्यात 5:27 आणि आत्तापर्यंत झालं आपले 1500 बॅक टू बॅक छोटे छोटे ऑर्डर मारत बाईकवर आलेले. तर 1500 झालेत. आता आपण आहोत स्टेशनच्या बाजूला. तर कुठं हॉटेल आहे होतं ना, ते नाव दिसाना मला. हॉटेल क्रिस्टल हॉटेलपाशी आहे. तर आता एक ऑर्डर पडली होती उंडरीची, पण बोटला वस्तूपर्यंत गेली राव. चांगली मोठी ऑर्डर होती, 188 रुपयाची. स्टेशनपासून उंडरीकडं, आता कुठं असं माहीत नाही. उंडरीवरनं तिकडनं कात्रजनं सोपं पडलं असतं आपल्याला. तिथनं 50, 60, 70, 80 किंवा 100 रुपये काही ना काही फुलाची पाकळी झाली असतं, आपला टार्गेट कंप्लीट झालं असतं. आता फक्त 200 रुपये करायचे आहेत आणि 200 रुपये केल्याशिवाय साहजिक आपण घरी जाणारच नाही. तर बघायचे 5:30 नंतर 200 होतात का नाही. उंडरीची मिस झाली ऑर्डर. बघू काय ना काय करू, जी पडेल ती घ्यायची, पण घराकडे घ्यायची. आता लांब नाही जायचं, कारण 50-50 करत मी फार वाकडेवाडी स्टँडला जाईल. तिकडनं मग पडेल नाही पडेल सांगता येत नाही. खडकी नको, इतके लांब नको मला वाटत नाही. वाटत असून खोटं, पण 50 इथनं मनपावरनं डायरेक्ट वाकडेवाडी आणि तिकडनं 100 रुपये जाईल. तिकडं लय रेट कमी झालं. तर बघूया 4 ऑर्डर पडतात का एका ऑर्डरमध्ये 200 होतात. मला तर असं वाटतं डायरेक्ट इथनं हेलिकॉप्टर शॉट कात्रज 200 रुपये. ओके डन घरी. तर मित्रांनो बराच वेळ थांबल्यानंतर हेलिकॉप्टर शॉट आपल्या मनासारखा बसलेला आहे. कात्रजच्या थोडं पुढं बसलं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. गुजरवाडीला वाजले 6:30. तर टोटल आपली अर्निंग 1700 झालेली. 1700 प्लस झाली, 5-10 इकडे तिकडं. फायनली बाबा 1700 करणं सोपं नाही, अवघड आहे. पण ठीक आहे, काय हरकत नाही. झालं ते महत्त्वाचं आहे. आता इथनं बघू भेटलं काय, तर नाही तर काय 2 किलोमीटर आहे. भेटलं नाही तर नाही. भेटलं तर नशीबच चांगलंच म्हणायचं, नाही तर ठीक आहे, हरकत नाही. पण भेटलं तर बरोबर असं वाटतं मला. तर आजचा व्लॉग इथंच एंड करूया. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. चला.